एका होमगार्डवर कोयत्यानं वार झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली असून बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत आहे। मात्र यातील अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे। तर या घटनेला जवळपास 2 महिने झाले तरी पोलीस यंत्रणा कृष्णा आंधळे याला अटक करू शकले नाही। पोलिसांनी त्याला फरार घोषित करत बक्षीसही जाहीर केले, मात्र तरीही त्याचा काही पत्ताच लागला नाहीये। अशातच बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी होमगार्ड अशोक मोहिते या तरुणावर कोयत्यानं वार केल्याची घटना बीडमधील धारूर तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। वाल्मिक कराड मुंडे साहेब यांच्या बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू असं म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयता घातलाय। या हल्ल्यात तरुण होमगार्ड अशोक मोहिते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना लातूरच्या दवाखान्यात हलवण्यात आलं। होमगार्डवर कोयत्यानं वार करण्यात आल्यानं या घटनेत होमगार्डच्या डोक्याला 8 टाके पडलेत। तर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 2 महिन्यांपासून फरार असला तरी होमगार्डवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसाचं स्टेटस ठेवलं होतं। त्याचा वाढदिवस साजरा केल्याची ही माहिती अशोक मोहितेच्या गावातील तरुणांनी दिली आहे। तर या आरोपीला अटक झाली पाहिजे। कृष्णा आंधळेचा वाढदिवस साजरा करायला वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघे असल्याचं अशोक मोहितेच्या वडिलांनी म्हटलंय। जो कृष्णा आंधळे गेल्या 2 महिन्यांपासून फरार आहे त्याचा वाढदिवस साजरा केला जातोय। यावरूनच कृष्णा आंधळे कुठे आहे याची माहिती होमगार्डवर हल्ला करणाऱ्या या आरोपींना माहिती असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 धारूर बीड।